गरज सरो आणि वैद्य मरो अशी भूमिका अजित पवारांनी घेतली अशी टीका सुद्धा भुजबळ समर्थकांकडून केली जाते। तर याविषयी पुण्यातील ओबीसी पदाधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। छगन भुजबळ यांना का डावलण्यात आलं यानंतर आता बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत। ओबीसी समर्थक आणि छगन भुजबळ यांचे समर्थक सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे पुण्यातील हे सगळे ओबीसी समाजातले प्रतिनिधी आहेत, छगन भुजबळ यांचे समर्थक सुद्धा आहेत। काय वाटतं तुम्हाला, मध्यंतरी सरकारच्या विरोधात काहीशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली होती, त्याचे हे परिणाम आहेत का की त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं? पूर्ण ओबीसींनी जवळजवळ 231 आमदार महायुतीचे निवडून दिले। एवढ्या मोठ्या प्रमाणात मॅन्डेट हे ओबीसींनी महायुतीला दिलं आणि आता गरज सरो आणि वैद्य मरो काम झालं की तुम्ही विसरून जा। या विधानसभेमधील सर्वात वरिष्ठ सिनियर आणि अनुभवी नेता भुजबळ साहेब असताना, मुख्यमंत्री पदाच्या लेवलचा माणूस असताना आज तुम्ही त्यांना असं डावलताय। मग अजित दादा, तुम्हाला तुमच्या पुतण्याला पक्षात घ्यायचंय का? कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे, अजित पवार गट यांना फक्त स्वतःच्या सगळ्या सोयऱ्यांचीच काळजी आहे असं दिसतंय आणि ओबीसी समाजावर जे त्यांनी ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं त्यातला एकही जण ओबीसीच्या बाजूनी ठामपणे भूमिका घेत नाहीत। हे तटस्थ राहणार आहेत, कातडी बचावणार आहेत, ओबीसी साठी ठामपणे आणि सत्याची, न्यायाची, संविधानाची बाजू घेणारा एकमेव नेता छगन भुजबळ आहेत आणि कदाचित त्यांना हे नको आहे म्हणून त्यांचं नाव डावलण्यात आलेलं आहे। खरा जो महायुतीमध्ये जो बदल घडलेला आहे तो फक्त आणि फक्त भुजबळ साहेब आणि ओबीसीच्याच या मतदानाच्या माध्यमातून इतकं मोठं या सरकारला यश मिळालंय याचा विसर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।